बाय की काय आहे का नाही स्वतःची गाडी स्वतःला बघता येत नाही त्याच. सो गाईज गुड मॉर्निंग. नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज जात आहोत देवडा खुर्द या गावाला, तिथल्या शाळेला व्हिजिट द्यायला. आपण बरेच काही कामं पेंडिंग होते ते पूर्ण या हप्त्यामध्ये केले आहे. हे कामं करता करता नाके 9 आलेले आहेत आणि नाके 9 म्हणजे दररोज कमसे कम 100-70-80 किलोमीटर असा प्रवास चालू होता. तर या हप्त्यामध्ये बरोबर ब्लॉग तयार करता नाही आले तरी 2 तारखेपासून आता एकदम चांगले ब्लॉग व नवीन नवीन लोकांना भेटून नवीन नवीन ठिकाणी आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मार्केटमध्ये, गार्डनमध्ये, 4 चौघात जाऊन व्हिडिओ बनवायचे. एवढा भारी रस्ता, एवढं फास्ट आलो मी एकदम. आणि दरवेळेस आल्यावर आहे ना मी या ठिकाणी थांबतो. हे ठिकाण एवढं आवडतं मला, म्हणजे खूपच आवडतं. कारण की इथे एवढे दाट झाडं आहेत, खूप दाट झाडं आहेत इथे. आणि इथे मी दरवेळेस 2 मिनटं तरी घालतो, कारण एकदम शांत निवांत वातावरण आहे इथे. बघा रस्ता एवढा क्वालिटीचा आहे, एकदम 80-90च्या स्पीडनं आलं तरी काहीच हरकत नाही. पण जागोजागी असे टर्न आहेत, तर त्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते. तर इथं जर काही मुली जर आल्या असत्या तर मुलीनं काय केलं असतं माहिती का, एकदम वाव घेऊ केलं असतं. आणि आपल्यासारखे इकडे झवणे जर आले तर एकदम शांत निवांत जरा निसर्गाचा आनंद घेतला असता. बघा ना तुम्ही, चिमण्याचा किलबिलाट एकदम शांत. जर इथून एखादा जर प्राणी जर आला तर गाड फाटून जाणार आहे. खरं आहे का नाही? तर सूर्य इथे आलेला इथे, आणि जंगलामध्ये लवकर ऊन नाही पडत. कुठं कुठं येतं आहे, जसं की इथं आलं आहे. हिवाळा असल्यामुळं थोडा चारा कमी झाला आहे, पण मस्त वाटतं. या ठिकाणी एक थांबत असतो मी, आणि पुढे एक ठिकाणी ते एक दाखवतो तुम्हाला. तिथे मी कंपल्सरी चाय घेतो, कारण की एवढा फास्ट गेल्यानंतर थोडंसं रिलॅक्स तिथं चेअरवर बसता येतात निवांत. तिथं कोंबड्या गिंबड्या मस्त. तर एक गावातली खेड्यातली एक काय म्हणतो त्याला आपण, संपूर्णाला जाता जाता एक नवीन मित्र भेटले आपल्याला. त्याला लिफ्ट लागत होती, त्याला लिफ्ट दिलेली आहे. तो गाडीवर बसलेला आहे. त्याला विचारू कोणत्या वर्गात आहे, काय आहे. सांग बरं किती वर्गात आहे. अरे आभार आभार नको म्हणू. आम्ही थोडासा प्लॅन केला होता की व्हिडिओ बनवायचा, आणि व्हिडिओमध्ये तू 2 शब्द बोल तर त्याने डायरेक्ट आभारच मानते. आभार मानायची गरज नाही आहे. मला फक्त एवढं सांगतो कोणत्या वर्गात आहे, काय शिकतो. वाघ पण आहे का? बघितला वाघ? वाघ बघितला का? किती वेळेस बघितला? किती वेळा? बघा, आप लोक येण्यासाठी मरतंय, आपले माणसं मरतात वाघ बघण्यासाठी. इथं लहान लहान लेकरांना वाघ बघून ठेवलेत. आपण मी पण बघितलं एकदा सायकलच्या अंगावर. याच्या अंगावर म्हणजे सायकल चालत होती का? हां, अच्छा, एवढं होता अस्वल, एवढा होता. तर सांगायची पद्धत बी एकदम भारी आहे नाही का? तांदूळ पिकलं जातं का इकडे? तांदूळ असतं जास्त. हां, हे धान म्हणजे तांदूळच ना. ओंब्या लागते. अरे आपण ज्याला तांदूळ म्हणतो त्याला हातवर लावल्यानंतर धान म्हणते ते. आता आम्हाला एवढं माहिती नाही, आमच्याकडे तांदूळ पिकलं जातं जास्त. बरं चला ठीक आहे, गाडी चालवतो मी. गाडी चालवताना फोन जास्त केला नाही पाहिजे, तरी आपण 1 मिनिटाच्या वर घेतलेला आहे. शांत झोप घ्यायला लागला मस्त. हा 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 हा. कोंबडा कोंबडा नाही आहे तो. बेचने का? बेचने का नाही हो, क्या झगड़ा लगाने को लाया हो. आता मला काय तर म्हणतो ना. कोण हागायला बसला? माणूस हागायला बसला. बघा पेट्रोल पंप एक नंबर. आता मुकऱ्या नाव सांग तुला काय तर. नीरज का धीरज? नीरज
बायगी काय आहे का नाही? अय बायगी काय आहे का नाही? तो गाईज इथलं काम झालेलं आहे आपलं आणि आपण आता चंद्रपूरकडे निघत आहोत. परत एक मित्र भेटला आपल्याला. इकडे वगैरे हॅलो पण हॅलो अच्छा हॅलो म्हणते काय? हॅलो हाय असं कर ना काहीतरी. इकडे बघ हॅलो पण आता काय चाललंय? हा अय कुठं जायचं तुला? कुठं जायचं? रेवाड्याला जायचं झालं तर 10 रुपये लागते. लाजत होतो पोरगी आहे का? नाही ना. आपलं यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनल आता सुरुवात केलेली आहे आपण. चांगल्या प्रकारे लोक आपले व्हिडिओ बघत आहेत. तर या लोकांसाठी तू काय सांगशील? या लोकांसाठी काय सांगशील तू? अरे यार लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, असं काय नाही सांगणार? लाज काय लागते? काऊन लाज होतो तू? हा काऊन लाज होतो? मोठी आहे का? कोणत्या समोर लाज होतो? हा जरा वाघ बघितला का वाघ? हा लगेच बरं पाहिला का एकदाच पाहिला? मस्त अद्रक गिद्रक टाका, लिंबू बिंबू टाका मस्त. ऊस कुठून आणतात? बंगाली कॅम्प. म्हणजे तुम्हाला इकडे ऊस आहे का? बाहेरून येते ना. सो गाईज बघू शकतात ऊसाचा रस गेल्यावर चालू होत आहे. हे बघा हे यू यू बघू शकता जंगलाच्या कडेला वानर बसली मस्त. तर चंद्रपूरला पोहोचलेलं आहे. हातपाय गिपाय धुवून फ्रेश झालेलं आहे आणि फ्लिपकार्टकडून आपल्याला पार्सल म्हणजे आपणच मागितलेलं आहे पण फ्लिपकार्टचं नाव करत नाही. पार्सल काय माहिती का? पार्सलमध्ये आहे ज्या मोबाईलनं शूट करतो त्या मोबाईलचं कवर, जे की तुम्हाला लावल्यावर दाखवू शकत नाही. एक तर फोडून दाखवू शकतो मी. बघूयात कोणतं हे कवर. रेझोनीचं काहीतरी आहे बघा त्याचं नाव. फोकात गेलं तर वाव S24+ कवर आहे हे. मस्त दिसायला कवर बघा. पिवळं पडलं होतं आणि इथून असं तुटलं होतं त्यामुळे मागितलं आहे. कवर पिवळं पडत नाही अशी ॲड बघतो मी पण काही नाही, पिवळं पडतच असतं. सो गाईज मोबाईलला कवर घातलेलं आहे आणि ते तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की स्वतःची गाण स्वतःला बघता येत नाही. त्याचप्रमाणे ह्या मोबाईलला घातलेलं कवर ह्याच मोबाईलला मी शूट करू शकत नाही आणि दुसरा मोबाईल आपल्याकडे नाही आणि पर्याय पण नाही. त्यामुळे सो मोबाईल माझा कसा दिसत आहे कसा नाही हे मी तुम्हाला नाही दाखवू शकत. बस आजचा ब्लॉग इथं संपवत आहोत आणि तुमच्या भावाला भरभरून प्रेम द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट भरभरून करा. बस एवढंच आहे. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.